तर ही दृश्य आपण आता पाहतोय नाशिकच्या तपोवनातील या ठिकाणी वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाल्याचे देखील आपण बघू शकतोय। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आता मनसे देखील चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि वृक्षतोडीचा विरोध करत इथं मनसेचे कार्यकर्ते असतील शिवाय इतर कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। पर्यावरण प्रेमी असतील, राजकीय पक्ष, नाशिककर देखील वृक्षतोडी विरोधात एकवटले होते आणि त्यानंतर आता मनसे आक्रमक होऊन या ठिकाणी मनसे देखील वृक्षतोडीच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहे। मनसेच्या चित्रपट सेनेचं हे आंदोलन आपण पाहतो। अमेय खोपकर यांच्यासह काही कलाकार देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी हे आंदोलन केलं जातं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदू जननायक राज ठाकरेंचा सरकारचं मागे चाललं तर या वृक्षतोडी विरोधात नाशिककर देखील आक्रमक झाले होते। त्यांच्यासोबतच पर्यावरण प्रेमी असतील, राजकीय पक्ष, कलाकार देखील आता वृक्षतोडीला विरोध करून एकवटल्याचं आपण बघितलं आणि आज आता वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे चित्रपट सेनेच्या खरं तर अमेय खोपकर यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन केले जाते। मनसेचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अमेय खोपकर यांच्यासोबतच काही कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मनसेच्या चित्रपट सेनेकडून वृक्षतोडीच्या विरोधात हे आंदोलन केलं जाते। सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली जाते। या संदर्भात चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। चंदन, आपण पाहतोय खरं तर नाशिककर असतील, त्यानंतर राजकीय पक्ष असतील, यांच्यानंतर मनसेचं चित्रपट सेना देखील आता चांगलीच आक्रमक झालेली आहे। चित्रपट सेनेकडून इथं आंदोलन केलं जात आहे। काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितपणे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून खरं तर तपोवनातल्या वनसंपदा संरक्षित करण्यासाठी, वाचवण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना सहभागी होत आहेत। आज मनसेची चित्रपट संघटना देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अमेय खोपकर त्यासोबतच सिने अभिनेते संतोष जुवेकर हे या ठिकाणी तपोवनात दाखल झालेले आहेत आणि कुठेतरी घोषणाबाजी देत या वनसंपदा राहाव्यात, त्याचप्रमाणे झाडं तोडू नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्यांकडनं केली जाते। अर्थात असं जरी असलं तरी कालच गिरीश महाजन यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेंडर जे आहे ते रद्द केलं जाणार, कुठल्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे झाडं देखील तोडले जाणार नाही। या झाडांना फक्त दुसऱ्या ठिकाणी, काही झाडांना दुसऱ्या ठिकाणी फक्त पुनर्रोपित केलं जाणार आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत मनसेनं एक आक्रमक भूमिका जरी घेतलेली असली तरी जनरेट्यापुढे कालच गिरीश महाजन आणि शासन जे आहे ते या ठिकाणी बॅकफूटवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळालंय। आज मनसेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तपोवन परिसरामध्ये त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। या ठिकाणी एकाही झाडाला हात लावू नये अशा पद्धतीची मागणी केली जाते आणि यामध्ये मनसेच्या चित्रपट सेनेचे जे कलाकार आहेत ते देखील सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। निश्चितच चंदन, खरं तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथं मनसे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। हे आपण पोस्टर बघू शकतोय। मनसे कार्यकर्त्यांकडून आता हे पोस्टर हातामध्ये घेऊन हे आंदोलन केलं जात आहे।